तर जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो। देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत हे प्रत्येकालाच माहित आहे। नुकतेच लिओनेल मेस्सी हा जगप्रसिद्ध फुटबॉलपटू भारतात आलेला होता मित्रांनो। तेव्हा आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना एक फोटो फ्रेम दिलेली आहे। ती म्हणजे अजिंठा लेणी, औरंगाबाद इथली अजिंठा लेणी जगप्रसिद्ध आहे मित्रांनो। त्यानंतर ऐतिहासिक देखील आहे, कारण की बौद्ध धर्माशी त्याचा खूप जवळचा संबंध आहे। तर देवेंद्र फडणवीसनी जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी लिओनेल मेस्सीला अजिंठातील एक भेटवस्तू दिलेली आहे। म्हणजे विचार करा मित्रांनो, आजपर्यंत 2014 नंतर भारतामध्ये हिंदू मुस्लिम सनातन याच्यावर राजकारण करणारे आता जगाला सांगतात की भारताची ओळख ही बुद्धाशी आहे, ना की इतर धर्म। आम्ही कोणत्याही धर्माचा अपमान करत नाही किंवा वादविवाद करत नाही आणि कोणाच्याही धार्मिक भावना दुखवण्याचा आमचा बिलकुल उद्देश नाही। पण जे खरं आहे, जे तुमच्यासमोर मांडणं हे आमचं कर्तव्य आहे मित्रांनो। तर अजिंठा लेणी हे जगप्रसिद्ध आहे, तुम्हाला देखील माहीत आहे। तिथे 29 लेणे आहे आणि 25 बौद्ध विहार आहे आणि 5 चैत्यगृह आहे। असं म्हणतात की औरंगाबादच्या अजिंठा लेणीचा जो इतिहास आहे तो ईसापूर्व 480 मध्ये कोरल्याचे म्हटले जाते मित्रांनो। आणि ते कोरल्या ते 29 खडक असं आहे, म्हणजे पहाड 29 पहाडाचा मिळून ते बनलेलं आहे। तत्पूर्वी मी तुम्हाला सांगतो अजिंठा लेणीचा शोध केव्हा लागला। अजिंठा लेणी ही निसर्गाच्या रम्य वातावरण आणि दगडामध्ये कोरलेली आहे, तुम्हाला तर माहिती आहे। पण ती अजिंठा लेणीचा शोध 28 एप्रिल 1819 ला लागला आहे मित्रांनो। एक ब्रिटिश अधिकारी ज्याचं नाव होतं कॅप्टन जॉन स्मिथ। असं म्हणतात की कॅप्टन जॉन स्मिथ एके दिवशी शिकारीला गेलता, वाघाच्या शिकारीला गेलता, पण त्याला वाघ तर मिळाला नाही, पण त्याला एक लपलेला दरवाजा दिसला। म्हणजे पहाडाच्या अंदर एक सुरंग दिसली, तिथे तो गेला आणि त्याला आश्चर्यचकित झाला आणि जगाचं एक भव्य दिव्य असं रहस्य त्याच्या समोर खुललेलं आहे, ते म्हणजे अजिंठा दगडामध्ये कोरल्या। आता प्रश्न आपल्या समोर आहे की ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे लिओनेल मेस्सीला जे चित्र दिले ते अजिंठाशी कसं, तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, ते जे चित्र दिलेलं आहे ते बौद्ध धर्माशी आहे आणि त्याला बोधिसत्व पद्यपानी असे म्हणतात। एका अज्ञात व्यक्तीने ते चित्र काढलेलं आहे असं म्हटलं जाते आणि ते गुप्त राजवंशाच्या कलांचे सौंदर्यकरण आणि शास्त्रीय प्रतिबिंबित करते आणि सगळ्यात महत्त्वाचं ते बौद्ध धर्माशी आहे मित्रांनो। सम्राट अशोकानंतर भारतामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार झाला, जगामध्ये देखील झाला, पण वेगवेगळ्या कालखंडामध्ये बौद्ध राजांनी आपापल्या पद्धतीने त्याचा प्रसार केला। त्यातलंच एक हे आहे। असं म्हणतात की औरंगाबादची जी लेणी आहे ती औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात आहे आणि वाघूर नदीच्या काठावर आहे मित्रांनो। हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे। जर जॉन स्मिथ इंग्रज अधिकारी जर नसता आणि तो जर शिकारीला गेलाच नसता तर आपल्या समोर हे जग प्रसिद्ध असं ऐतिहासिक ठेवा आपल्याला कदाचित मिळाला नसता आणि जगाला अजिंठा नावाचं हे ऐतिहासिक धरोहर पाहायला मिळाली नसती मित्रांनो। तर ह्या व्हिडिओला तुम्ही काय म्हणता हे आम्हाला खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ह्या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हा सर्वात महत्त्वाचे तुम्ही कुठून बघत आहे ते आम्हाला खाली कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या गावाचं, शहराचं, जे कुठं तुम्ही जिथं कुठं राहता त्याचं आम्हाला नाव सांगा, म्हणजे आम्हाला माहीत पडेल की आमचा व्हिडिओ कुठं जात आहे। आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत सबस्क्राईब करा। जय भीम नमो बुद्धाय।